यापुढे उपोषणाची लढाई बंद होणार, आता उपोषण थांबवणार. मात्र आरक्षणासाठी वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली. मराठा आरक्षणाची मुंबई हायकोर्टात आता नव्याने सुरुवात होणार आहे. मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती तातडीने सुनावणी घ्या अशी याचिकाकर्त्यांची मागणी नव्या मुख्य न्यायमूर्तींनी मान्य केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या आई वडिलांची एसआयटीने चौकशी केलेली आहे. दरम्यान 50 दिवसांपासून गायब असलेल्या आंधळेचा पोलिसांकडून अजूनही शोध सुरूच आहे. बीडचं पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं. काडीचंही काम न करताच 73 कोटींची बोगस बिलं उचलली असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेण्यासाठी धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान आरोपी फासावरती लटकेपर्यंत लढत राहणार अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी माझा राजीनामा मागितला तर मी देईन. त्यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा असं मोठं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याच्या मागणीवर केलं. मी सध्या टार्गेटवरती आहे, पण नैतिकतेतून मला मी दोषी वाटत नाही. देशमुख हत्या प्रकरणात मी प्रामाणिकपणे भूमिका मांडली अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडेंनी दिली. धनंजय मुंडे आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची दिल्लीत वेगळी बैठक झाली. जवळपास 30 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली. या बैठकीच्या वेळेला इतर सर्व अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मंत्री पंकजा मुंडेही या बैठकीला उपस्थित असणार आहे. सगळ्या जनतेला वाटतं रायगडचं पालकमंत्रीपद मलाच द्यावं, त्यामुळे मी पालकमंत्रीपद घेणार अशी ठाम भूमिका भरत गोगावलेंनी घेतलेली. गोगावलेंच्या भूमिकेमुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद आणखीन वाढण्याची शक्यता आहे. वाशिमच्या कारंजामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भोजराज यांनी विविध पदांचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडलेलं आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून भोजराज यांनी राजीनामा सोपवलेला आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात जन्म मृत्यू प्रमाणपत्र वितरणाचं काम थांबवलेलं आहे. डिजिटल समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना रुग्णालयाचा चक्रा माराव्या लागत आहेत. बाबूराव चांदेरेंचा मुलगा समीर चांदेरेने विजय रौंदाळ यांची माफी मागितलेली आहे. 25 जानेवारीला बाबूराव चांदेरेंनी विजय रौंदाळ यांना मारहाण केली होती. या पार्श्वभूमीवरती समीर चांदेरेने रुग्णालयात जात रौंदाळ यांची माफी मागितली. चंद्रपुरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. यावेळेला एका व्यापाराच्या दुकानाबाहेरील वस्तू उचलल्याने दुकानदाराने थेट वाहनाच्या खाली झोपून निषेध नोंदवलेला आहे. बाजारांमधील इतर अतिक्रमण काढा, मग माझ्यावरती कारवाई करा. माझ्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली जाते असा आरोप या व्यापाऱ्यानं केला. पिंपरी चिंचवडमधील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच दिवसात 7 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. चाकण, पुनावळे, भोसरी, मुळशी, थेरगाव, जुनी सांगवी, चिखली या वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येची घटना घडली आहे. हिंजवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत 20 वर्षीय तरुणाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. त्याच्या गुप्तांगाला झंडूबाम लावून त्याचा चक्क व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसारित केल्याचा विकृत प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून गुन्हा दाखल करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील 11 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात केस गळती सुरू झाली होती. मात्र आता आयुष होमिओपॅथी आणि युनानीच्या पथकाने दिलेल्या औषधांमुळे पुन्हा रुग्णांच्या डोक्यावरती केस उगवू लागले. धाराशिवमधील ग्रामीण भागात एसटी भाडेवाढ होऊनही एसटी सुसाट धावते. बससाठी गर्दी कायम असल्यामुळे दरवाढीचा मुद्दा केवळ राजकारणासाठीच होता का असा सवाल उपस्थित झाला. कोल्हापूरच्या मोतीनगरात गावठी दारूच्या 10 हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. राजारामपुरी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई केलेली आहे. कच्चं रसायन, गावठी दारू, भट्टीवरील साहित्य असा सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. कोल्हापूरच्या किल्ले भुदरगड परिसरामध्ये वावरणाऱ्या बिबट्याने गडबिद्री शाळेत सुद्धा हजेरी लावलेली आहे. मध्यरात्री 1:30च्या सुमारास बिबट्याचा शाळेतील मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.
बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. गर्भवती महिलेने 9व्या महिन्याची सोनोग्राफी केल्यानंतर तिच्या पोटातील बाळाच्या पोटात बाळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या अहवालानंतर डॉक्टर सुद्धा अचंबित आहे. सिद्धिविनायक मंदिरात शॉर्ट स्कर्टला विरोध म्हणजे महिलांवरती अन्याय आहे अशी भावना व्यक्त करत गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीने मंदिर संस्थांच्या निर्णयाला विरोध केलेला आहे. झेन सदावर्ते हिने राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल केली. मुंबईच्या जुहू परिसरातून 12 बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये 5 महिला, 4 पुरुष आणि 3 बालकांचा समावेश आहे. आरोपींकडून पासपोर्ट आणि कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील लोककला आणि वाद्य शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 5,000 रुपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणा मंत्री आशिष शेलारांनी केली. दरवर्षी 24 विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्तीसाठी केली जाणार आहे. मुंबईत बाईक टॅक्सीबाबत परिवहन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील 2 महिन्यात रॅपिडो सारख्या बाईक सर्व्हिस मुंबईत सुरू होणार आहेत. दरम्यान या सुविधेमध्ये महिलांच्या सुरक्षेची काळजी घेत बाईकच्या मधोमध पार्टिशन लावणं बंधनकारक असणार आहे. मुंबईत पुढील 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. पुढील 3 महिन्यात वॉटर ट्रान्सपोर्ट आराखडा तयार केला जाणार आहे. हे प्रकल्प पीपीपी तत्वावरती चालवले जाणार आहे. बुरका घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको अशा मागणीचं पत्र मंत्री नितेश राणेंनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिलेलं आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कॉपी वाढण्याची भीती व्यक्त करत नितेश राणेंनी हे पत्र लिहिलं आहे. सिद्धिविनायक दर्शनाला जीन्स आणि अंगभर कपडे घालून कोणी आलं तर दर्शन नाकारलं जाऊ नये अशी मागणी आमदार महेश सावंतांनी केलेली. मंदिरातील ड्रेस कोडबाबत नियम स्पष्ट करायला हवेत असं सावंत म्हणाले. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना हायकोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे. सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, भरत पुर्णे आणि वासुदेव सूर्यवंशी या 5 आरोपींना 2018-19 दरम्यान अटक करण्यात आली होती. दरम्यान खटला लवकर निकाली लागत नसल्याने कोर्टाने थेट जामीन मंजूर केला. पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात 9 आरोपी आणि 3 वाहनांचा वापर झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आतापर्यंत 4 संशयित ताब्यात असून इतरांचा शोध सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी 8 पथकं तैनात करण्यात आली आहेत. पालघरचे आमदार राजेंद्र गावितांनी अशोक धोडींच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. अशोक धोडी मागील 10 दिवसांपासून बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवरती गावितांनी धोडी कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. पुण्याच्या हडपसर परिसरातील सर्व शाळांच्या जवळ असणाऱ्या पानटपऱ्यांवरती पुणे पोलिसांनी कारवाई केलेली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या आदेशानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले. प्रवाशांचे मोबाईल आणि इतर साहित्य चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला नागपूर रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. टोळीतील 5 आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. उल्हासनगरमध्ये आईने आपल्या पोटच्या 6 दिवसांच्या चिमुकलीला 90,000 विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी आझीम पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. आई, वडील, मध्यस्थी महिला आणि मुलगी घेणाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. कचरा उचलला जात नसल्याने उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. या समस्येकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पुणे माडाच्या 3,662 घरांची सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी कल्याणच्या सुभाष मैदानावरती सुरू असलेल्या इंडोर स्टेडियमच्या कामाची पाहणी केलेली आहे. दरम्यान या पाहणी दौऱ्याच्या वेळेला मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. सुभाष मैदानावरती हा स्टेडियम होऊ देणार नाही असा इशारा मनसेनं दिला. जीबीएसचा वाढता धोका लक्षात घेता भारत विरुद्ध इंग्लंड T20 मॅचच्या पार्श्वभूमीवरती गहुंजे क्रिकेट स्टेडियमवरती विशेष खबरदारी घेतली गेलेली. मॅच दरम्यान पिण्याचं पाणी 3 वेळा फिल्टर करून घेतलं जाणार आहे, तर लॉनसाठी आणि इतर वापरासाठी शुद्ध पाणी वापरलं जाणार आहे. हवामानावरती आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये पडताळणी सुरू आहे. कृषी विभागाचं पथक थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन केळीची लागवड झाली आहे की नाही याबाबतची पडताळणी करत आहे. जिल्ह्यामध्ये 10 ते 12,000 हेक्टर क्षेत्रावरती केळीची लागवड नसतानाही पीक विमा काढल्याचा अंदाज आहे.
धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची विक्रमी आवक झालेली आहे. दरम्यान एकीकडे मिरचीची आवक वाढत असताना दुसरीकडे लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण झाली. सद्यस्थितीत मिरचीला सरासरी 6 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर दिला जातो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 90,000 हेक्टरवरती ज्वारीची पेरणी करण्यात आलेली आहे. ज्वारीचं पीक बहरायला शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये देवगड हापूस आंबा दाखल झालेला आहे. आंब्याच्या पेटीला तब्बल 15 ते 20 हजारांचा दर मिळतोय. मात्र पुढील महिन्यात दर कोसळण्याची शक्यता असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. वर्ध्याच्या भिष्णूर फाट्याजवळ नागपूरकडे कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागलेली आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. पालघरच्या वाडा परिसरातील कुडूस या परिसरात टायर कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे धुराचे लांबच लांब लोळ पसरले होते. टायर कंपन्यांना वारंवार लागणाऱ्या आगींमुळे कामगारांसह स्थानिक त्रस्त झाले. गडेश्वर सेवा मंडळाच्या गुहागर ते पंढरपूर पायी वारीला प्रारंभ झालेला आहे. शेकडो वारकऱ्यांनी या पदयात्रेमध्ये सहभाग घेतला. वाशिमच्या वॉर्ड क्रमांक 3 मधील आरोग्य विभागाच्या जागेवरती अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र पर्यायी जागा उपलब्ध करून देईपर्यंत नोटीस मागे घ्या या मागणीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण केलं आहे. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला गावगुंडांनी बेदम मारहाण केलेली आहे. तिरंग्याचा अपमान करणाऱ्याच्या उद्देशाने गावगुंड गोंधळ घालत होते. त्याला विरोध केल्यामुळे गावगुंडांनी कर्मचाऱ्यालाच मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूणच्या करबवणे खाडी काठच्या मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. खाडीतील सक्शन पंपाचा धुडगूस थांबल्याने लोटे एमआयडीसीतील प्रदूषण कमी झाल्याने खाडीमध्ये तब्बल 1700 किलो मासे मिळाले. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतो. लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. मधुर उत्सव ऑफर. खरेदी करा सनप्यूर सूर्यफूल तेल आणि मोफत मिळवा ₹46च्या बॅम्बिनो शेवया. त्वरा करा. थँक्स टू 96 कुळी मराठा मॅट्रिमनी मला भेटली सायली, जिचा लव्ह फॉर ट्रॅव्हल माझ्या पॅशन करता परफेक्ट आहे. 96 कुळी मराठा मॅट्रिमनी. सर फर्निचर कोणत्या बोर्डचे बनवायचे? बॉयलो बोर्डचे. उकळत्या पाण्याने खराब होत नाही, आग लागली तर जळत पण नाही. वाळवी बोररमुळे याचे काही बिघडतही नाही. राईट. ऍक्शन टेसाचा बॉयलो बोर्ड आहे फायर रिटार्डेड, बॉइलिंग वॉटर अँड बोरर टर्माइट प्रूफ. ऍक्शन टेसाचा बॉयलो बोर्ड सगळ्यात उत्तम, सगळ्यात मजबूत. ह्याचा अतुलनीय आरामदायीपणा आणि मजबूत लोड बॉडी उचलते जास्त लोड. सोबतच एक्सटेंडेड 3 वर्षाच्या वॉरंटीचा भरवसा. टाटा इंट्रा गोल्ड पिकअप्स, सक्सेसचा मंत्र. ये आपकी रक्षा के लिए और ये आपकी रक्षा के लिए. अरे ये क्या है? ये आपकी रक्षा के लिए और ये घर की रक्षा के लिए. न जले न पिघले, घर घर को सेफ बनाएं. अपार अणुशक्ती फायर प्रोटेक्ट वायर. सादर आहे नवीन सरगम. याच्या फास्ट ऍक्शन टेक्नॉलॉजीने पावडर झटकन विरघळते, पटकन डाग काढते. तुमची मेहनत संपली. माँ कसम. हे माँ कसम. नवीन सरगम. मिसेसने म्हटलं चांगली सुरी Amazon वरून ऑर्डर करा. पण सुरी अगदी फक्त मोबाईलच नाही, Amazon वरून विना संकोच सगळं काही घेऊ शकता. कारण इथे मिळतात डिटेल डिस्क्रिप्शन आणि हजारो व्हेरीफाईड रिव्ह्यूज. संकोचाला हसण्यामध्ये कसं बदलायचं ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे सर आहे Amazon प्रत्येक आनंदाचं आपलं दुकान. एवढ्या वर्षांनी मुंबईत पावभाजी मस्त. जुहूची, गिरगाव चौपाटीची का कुठल्या 5 स्टार रेटिंग हॉटेलची? बादशाची सगळ्यात बेस्ट. वाव भाजी. हा बादशाह आहे कुठे? माझ्या किचन मध्ये. निवडक मसाल्यांचा प्लेस. आमच्या मुंबईची टेस्ट. बादशाह पावभाजी मसाला. हा मोठा होऊन आईची, बाबांची, आजोबांची सगळ्यांची काळजी घेईल. रिटायरमेंट नंतर कोणावरही ओझं न बनण्याचा परफेक्ट प्लॅन. कॅनरा HSBC लाईफ इन्शुरन्स रिटायरमेंट प्लॅन. कॅनरा HSBC लाईफ इन्शुरन्स. प्रॉमिसेस का पार्टनर. आम्ही ते आहोत ज्यांची रग रग ऑन आहे, ज्यामुळे हे जग ऑन आहे. तर ये आपली एनर्जी पसरव, सूर्याला जरा जवळ बोलाव. स्प्रेड द लाईट ब्रो.
डार्कनेसला हरव. जे राहतात ऑन त्यांना भले रोखू शकतो कोण. मायक्रोटेक, रहा ऑन, फुल ऑन. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. TVS Raider, the wicked ride. जबरदस्त फोडणी, दमदार सुगंध, एक नंबर टेस्ट. सगळी फॅमिली आता मजा घे जेव्हा तुमच्या किचन मध्ये रामबंधू हिंग वापरलं जाईल. फक्त चिमूटभर रामबंधू हिंग तुम्हाला बनवेल किचन क्वीन. रामबंधू, आपला टेस्ट पार्टनर. रामबंधू, आपला टेस्ट पार्टनर. व्याजदर लाभदायी, गुंतवणूक आनंददायी. ठेवींवर आकर्षक व्याजदर, तेही फक्त 13 महिन्यांकरता. सर्वसाधारण व संस्था ठेवीदार 7.60%, ज्येष्ठ नागरिक 8%. मासिक, तिमाही किंवा एकत्रित व्याजाच्या पर्यायांसह अटी लागू. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. जीवन करा समृद्ध. थँक्स टू 96 कुळी मराठा मॅट्रिमनी मला भेटली सायली, जिचा लव्ह फॉर ट्रॅव्हल माझ्या पॅशन करता परफेक्ट आहे. 96 कुळी मराठा मॅट्रिमनी. पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन आयोजित कॉन्स्ट्रो 2025 बांधकाम क्षेत्रातील आधुनिक यंत्रसामग्री, साहित्य, प्रणाली व तंत्रज्ञानावर आधारित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन. पर्यावरणपूरक तांत्रिक नवकल्पना. सहयोगी PMRDA आणि PCMC. दिनांक 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर, मोशी, पुणे येथे. अधिक माहितीसाठी www.constroindia.org ला अवश्य भेट द्या. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. आमची पहोच, तुमची ताकद. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. महाडच्या कुंभारआळी परिसरातील एका वृद्ध महिलेची फसवणूक करत सोन्याची चेन आणि बोरमाळ चोरट्यांनी लंपास केली आहे. दरम्यान या प्रकरणी चोरट्याला आंबिवली कल्याणमधून अटक करण्यात आली आहे. खादिम हुसेन सय्यद असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. जळगावच्या सराफ बाजारातून दिवसाढवळ्या 2 महिलांनी 20 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केलेले आहेत. दोन्ही महिला बुरखा घालून दुकानात शिरल्या होत्या. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेन्शन मिळते अशी खंत गायक वैशाली सामंत यांनी व्यक्त केलेली आहे. मराठी सिनेसृष्टीत समुद्र मंथनाची वेळ आली असून सरकारने याकडे लक्ष द्यायला हवं असं त्यांनी सांगितलं. बारामतीच्या सहयोग बंगल्यावरती हळदी कुंकू समारंभ पार पडला. या निमित्ताने खासदार सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी बारामतीतील महिलांनी मोठी गर्दी केली. या समारंभात जुन्या नव्या गाण्यांची मैफिल सुद्धा रंगली. यवतमाळच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याने कमाल केलेली आहे. एकांबा या आदिवासी गावातील अनिकेत रवींद्र पांडे या विद्यार्थ्याने केवळ 1.5 मिनिटात 120 तालुक्यांची नावं सांगितली आहेत.